नमस्कार, आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलवर सर्व मुरुम शहर आणि परिसरातील नागरिकांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, मुरुम शहरात प्रलंबित असलेल्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बसस्थानकाचा भूमिपूजन सोहळा महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजींच्या हस्ते मुरुम शहरात भूमिपूजन सोहळा हा त्यांच्या हस्ते होणार आहे। तर त्याच अनुषंगाने आपण मुरुम शहरातील रत्नमाला मंगल कार्यालयात उद्या सायंकाळी एक मोठा कार्यक्रम, भव्य दिव्य कार्यक्रमाचं देखील भूमिपूजन सोहळ्याच्या नंतर आयोजन करण्यात आलेलं आहे। 5 वाजता भूमिपूजन सोहळा आहे आणि त्यानंतर एक 15 ते 20 मिनिटांनंतर म्हणजे साधारण 5:30 ते 6च्या दरम्यान रत्नमाला मंगल कार्यालयात हा भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे। त्याच अनुषंगाने आपण मुरुम शहरातील रत्नमाला मंगल कार्यालयात पत्रकार परिषदेचं आयोजन महायुतीच्या सर्वच घटक पक्षाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी तसेच शिवसेना या तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते तसेच विविध सेलचे पदाधिकारी व प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण त्यांच्याशी उद्याच्या होत असलेल्या कार्यक्रमाच्या बाबतीत कार्यक्रमाबाबत आपण मुरुम शहर आणि परिसरातील नागरिकांना आपण काय आवाहन करणार आहोत यासाठी आपण इथं मुरुम शहरातील जे भारतीय जनता पक्षाचे श्रीकांतजी मिनियार, त्याचबरोबर शिवसेना नेते चंद्रशेखरजी मुदकन्ना व राष्ट्रवादीचे नेते श्री दत्तात्रयजी इंगळे सर या तिन्ही प्रमुख नेत्यांशी आपण वार्तालाप करणार आहोत आणि आपण शहर आणि परिसरातील लोकांना काय आवाहन करणार आहोत या बाबतीत आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत। चला तर मग आपण त्यांच्याशी वार्तालाप करूयात। शिवसेना नेते चंद्रशेखरजी मुदकन्ना यांना विनंती करतो की आपण महायुतीच्या घटक पक्ष आणि महायुती म्हणून आपण मुरुम शहर आणि परिसरातील जनतेला काय आवाहन करतात? नमस्कार। उद्या दिनांक 19/7/2025 रोजी मुरुम बस स्थानकाच्या भूमिपूजनासाठी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री उद्या ठीक 5 वाजता मुरुम नगरीमध्ये आगमन होत आहे। आपल्या बस स्थानकासाठी माजी आमदार ज्ञानराजजी चौगुले यांच्या प्रयत्नातून हे कार्यक्रम झालेला आहे। तरी उद्या ठीक 5 वाजता मुरुम शहरातील आणि मुरुम परिसरातील जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे। ऐतिहासिक भूमिपूजनच्या माध्यमातून आपण मुरुम शहरातील नागरिकांना व त्याचबरोबर परिसरातील नागरिकांना आपण काय आवाहन करणार आहात या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने? सर्व श्रीकांतजी मिनियार भारतीय जनता पक्षाचे नेते आपल्याशी जुळलेले आहेत, त्यांना आपण हा प्रश्न विचारत आहोत। नमस्कार। मुरुम शहरामध्ये महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री श्री प्रतापरावजी सरनाईक आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री ह्या ठिकाणी मुरुम शहरातील बसस्थानकाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला या ठिकाणी येत आहेत। वास्तविक पाहता गेल्या 3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये माजी आमदार ज्ञानराजजी चौगुले साहेब यांच्या प्रयत्नाने मुरुम शहराच्या वैभवात भर पडली। 15 ते 20 कोटी रुपयाचा निधी त्यांनी मुरुम शहराला दिला। त्याचबरोबर माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांनी बसस्थानकासाठी पत्र दिला होता आणि मुरुम शहराच्या वैभवात ह्या ठिकाणी भर पडते आहे। ज्ञानराजजी चौगुले साहेबांच्या प्रयत्नाने मुरुम बसस्थानकाला 5 कोटी रुपयाचा निधी ह्या ठिकाणी मिळाला आणि एक भव्य दिव्य अशा प्रकारचं बसस्थानक मुरुम शहरात ह्या ठिकाणी होतं आहे आणि त्या बसस्थानकामुळे मुरुम शहरातल्या आणि या भागातल्या अनेक नागरिकांची सोयी या ठिकाणी होणार आहे। मी भारतीय जनता पार्टी मुरुम आणि महायुतीच्या सर्व घटक पक्षातर्फे आपल्या सर्वांना मनापासून विनंती करतो की ह्या भव्य दिव्य कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं आणि हा कार्यक्रम अत्यंत भव्य दिव्य असा आपण ह्या ठिकाणी करावं। भूमिपूजनाचा कार्यक्रम हा मुरुम बसस्थानकावर होणार आहे आणि त्यानंतरचा कार्यक्रम हा रत्नमाला मंगल कार्यालय मुरुम ह्या ठिकाणी होणार आहे। आपली सगळ्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे। मी सर्व भारतीय जनता पार्टी आणि सर्व घटकच्या आमच्या महायुतीच्या सर्व पक्षातर्फे आपल्याला मनापासून विनंती करतो आपण ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं ही विनंती। यानंतर राष्ट्रवादी नेते दत्तात्रय इंगळे सरांना विनंती करतो की आपण मुरुम शहर आणि परिसरातील नागरिकांना काय आवाहन करणार आहात? मुरुम आणि मुरुम परिसरातील सर्व जनतेला नमस्कार। उद्या 19 तारखेला दुपारी 5 वाजता या ठिकाणी आपल्या धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय प्रतापराव सरनाईक साहेब यांचं या मुरुम नगरीमध्ये आगमन होत आहे। त्यानिमित्तानं मुरुम आणि मुरुम परिसरात सर्व नागरिकांना विनंती आहे बाबा
की आपण आपल्या मुरुम परिसरातील एक मोठ्या बसस्थानकाचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे। त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस असेल, भाजप असेल, शिवसेना असेल, सर्वच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवी असं मला वाटतं। वास्तविक पाहता पहा की आपल्या तालुक्याचे माजी आमदार माननीय नानाजी चौगुले साहेबांचे प्रयत्न मागच्या टर्ममध्ये होते की त्यांनी त्या ठिकाणी 5 कोटीचा निधी आपल्याला दिला आणि त्याबद्दल त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन आपण केलं पाहिजे। विशेष करून या ठिकाणी पहा की आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अर्थमंत्री माननीय अजित पवार साहेब यांनाही मी वारंवार विनंती केली तेव्हा की आमच्यासाठी काय तर तुम्ही बसस्टँडला निधी द्या म्हणून दाजीचे प्रयत्न होते। सुरेशदाजी बिराजदार म्हणून आम्ही सर्व राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप सर्वांनीच या ठिकाणी मिळून अशा प्रकारच्या निधीसाठी प्रयत्न केले। त्या सर्वच नेत्याच्या या ठिकाणी आम्ही महायुतीच्या वतीनं त्यांच्या सर्वांचं मी आभार मानतो, कारण अशा मुरुम परिसरामध्ये बऱ्याच वर्षापासूनची प्रलंबित मागणी होती की त्यामुळं बरेच लोकांना आजूबाजूचे जे 5-25 खेडे होते की त्या खेड्यातल्या लोकांना पाऊस आल्यानंतर थांबता येत नव्हतं। अशा प्रकारच्या भव्यदिव्य स्वरूपाचं बसस्थानक या ठिकाणी आपलं उभं राहणार आहे, आपल्या मुरुम शहराची शोभा वाढणार आहे। त्या कार्यक्रमासाठी आपण सर्व मुरुम आणि मुरुम सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून ही कार्यक्रमाला शोभा वाढवावी अशा प्रकारची नम्र विनंती करून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मुरुम शहर व परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।